यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते ती म्हणजे नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना शपथविधीसाठी फोन गेलाय असं समजतंय आणि गडकरी आणि राजनाथ सिंह तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील। आज 7:15 वाजता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठीची ही हॅट्रिक असेल ते शपथ घेतील आपल्या पदासाठी। तशीच मंत्रिमंडळातले सुद्धा काही जण शपथ घेत आहेत आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना शपथविधीसाठी फोन गेलेला आहे अशी सध्याची माहिती हाती येते आणि तिसऱ्यांदा हे नेते शपथविधी घेतील। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, या दोन्ही नेत्यांना आज फोन गेलाय असं समजतंय, काय आणखी तपशील आहेत याबाबत? आणि राजनाथ सिंग ते मोदी हे कॅबिनेट सिक्युरिटीमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यावर असणारे मंत्री होते आणि यावेळेस त्यांना नक्की कोणतं खातं मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन गडकरी, त्याचबरोबर राजनाथ सिंग, पियुष गोयल ही अशी नावं आहेत की मोदीच्या कोर कमिटीमधली नावं आहेत। भाजपच्या कोर कमिटीच्या जे महत्त्वाचे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये या काही नेत्यांचा समावेश होतो। उत्तर प्रदेशमधून राजनाथ सिंग येतात आणि उत्तर प्रदेशमधील एक अत्यंत मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते तयार केलेले आहे त्यामुळे त्यांचं नाव आता रोडकरी देखील म्हणून ओळखलं जातं। त्यांना देखील फोन आल्याचं समजतंय। हे दोन्ही नावं जे आहेत भाजपचे हे अत्यंत मोठे नावं आहेत आणि हे मोदी 3 मध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होणार असल्याची ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। आणि राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री यांच्याकडे पद होतं, नितीन गडकरी यांचं रस्ते व वाहतूक मंत्री पद त्यांच्याकडे होतं। या सगळ्या महत्त्वाची पदावरती असणारे पहिले जे मंत्री असणार आहेत त्या मंत्र्यांना आता फोन गेल्याचं समजतं आहे। जी निश्चित। आणि याच दोन नेत्यांची आता या पूर्वीचीच पदं या पुढे सुद्धा तशीच राहत आहेत का की वेगळी कुठली जबाबदारी मिळते हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। नितीन गडकरी, राजनाथ सिंहांना शपथविधीसाठी फोन गेलाय असं समजतंय। या पूर्वीच्या मंत्रिमंडळात सुद्धा महत्त्वाच्या खात्यांवर हे दोन्ही नेते होते आणि त्याच्यामुळे आता मोदी एकीकडे तिसऱ्यांदा या पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, तसंच हे मंत्री सुद्धा दोघं नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह हे सुद्धा शपथ घेतील। आज मोदींचा 7:15 वाजता संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा आहे आणि त्यापूर्वी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात ही राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन करून त्यानंतर वॉर मेमोरियलवर जाऊन तिथे मानवंदना देऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नमन करून केलेली आहे।